डॉक्टर शाहिदा मुनाफ बुलढाणा जिल्ह्यातील राजे छत्रपती महाविद्यालय धामणगाव बढे येथे उर्दू विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक शाहिदा मुनाफ म्हणजे अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने धडपडणारं एक आदर्श व्यक्तिमत्व होय। पीर रिव्ह्यूड रिसर्च जनरल 2023 नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय ऑनर अवॉर्ड 2023 या पुरस्काराने शाहिदा मुनाफ यांना सन्मानित करण्यात आले आहे। शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते। डॉक्टर शाहिदा मुनाफ यांनी मुलींचे शिक्षण आणि त्यांना येणाऱ्या विविध समस्या यावर विशेष लक्ष केंद्रित करून याकरिता त्या रात्रंदिवस झटत असतात। मुलींना शिक्षण प्रवाहात येणाऱ्या अनेक समस्या व अडचणी या प्रत्येक स्तरावर सातत्याने जाणवत असतात। त्यातल्या त्यात अनेक वेळा मुलींना या गोष्टी उघडपणे बोलता येत नाहीत। शिक्षण अर्ध्यावर सोडून देणे, उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असून देखील घेता न येणे या समस्या केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत। हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यासंबंधी मुलींना मार्गदर्शन करणे, समुपदेशन करणे, स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित करणे या कृतीच्या माध्यमातून सातत्याने मुलींशी त्या संवाद साधतात। बऱ्याचदा समोरासमोर प्रत्यक्ष संवाद होत नाही, अशा वेळी हा सेवाभाव वेळेच्या कमतरतेनुसार ऑनलाईन सुद्धा कसा साध्य करता येईल याकडे त्या बारकाईने लक्ष देतात। बालपणापासूनच शिक्षणाची अतिशय आवड असणाऱ्या शाहिदा ताईंना सासर माहेर दोन्हीकडील वातावरण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे असल्यामुळे जिद्द व मेहनतीसोबत यशाची अनेक शिखरे त्यांना पार करता आली। जळगाव जामोद येथील प्रसिद्ध प्रोफेसर व गाईड स्वर्गीय डॉक्टर मोहम्मद सादुल्लाह हे त्यांचे वडील शिक्षणासाठी त्यांना सातत्याने प्रेरित करीत असतात। सुरुवातीला प्राध्यापक म्हणून शिकवित असताना स्वतःचा अभ्यास सांभाळून शिक्षण क्षेत्रातील अनेक पायऱ्या त्या सहज चढत गेल्या। आज रोजी त्या संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीच्या बोर्ड ऑफ स्टडीज सदस्य असून उर्दू भाषेच्या PhD गाईड सुद्धा आहेत। लग्नानंतर पती अल्हाज अब्दुल मुनाफ यांनी त्यांना मोलाची साथ दिली। ते जवाहर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोताळाचे माजी प्राचार्य आहेत। शाहिदा स्वतः एक उत्तम लेखिका असून आजपर्यंत त्यांनी 6 पुस्तके प्रकाशित त्यांची झालेली आहेत। त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा शिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिक्षण घेण्याचा त्यांचा उत्साह बघून अनेक मुस्लिम मुली व महिलांनी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण केले। शिवाय चांगल्या पद्धतीने अल्पसंख्याक मुलीचा शिक्षणाचा सामाजिक स्तर सुधारण्याचे काम त्यांच्या या प्रयत्नामुळे झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील प्रथम मुस्लिम महिला प्राध्यापिका होणे सोपे नाही। त्यांना यासाठी सातत्याने अभ्यास करावा लागला। त्यांनी बच्चों की शायरी, आगाज व इर्तिका या विषयावर डॉक्टरेट केले। एक कर्तव्यदक्ष गृहिणी, आदर्श शिक्षिका, वडिलांचा अभिमान वाढविणारी लेक, सर्व गुण संपन्न पत्नी आणि सामाजिक जाण भान जपणारी आदर्श नागरिक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत।